मावळ तालुक्यातील आंबेआमाडीश्री परिसरात नवलकुंभरे येथील बदलवाडी आणि मिंडवाडी गावाची ग्रामपंचायत मालकाची वैकुंठ स्मशानभूमी MIDCने पोलीस बंदोबस्तात पाडल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे गावात मयत झालेल्या व्यक्तींचे अंतिमविधी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। बदलवाडी, मिंडवाडी, नवलाकुंभरे आणि आंबी परिसरातील शेतकऱ्यांनी उद्योग विकासासाठी हजारो एकर सुपीक जमीन MIDCला दिली। त्या जमिनीवर अनेक उद्योग उभे राहिले आहे आणि हजारो युवकांना रोजगारही मिळाला आहे। मात्र ज्या स्मशानभूमीत अनेक वर्षांपासून गावातील पूर्वजांचे अंत्यसंस्कार केले जात होते, तीच स्मशानभूमी पाडल्याने ग्रामस्थांच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत। स्मशानभूमी झालीच पाहिजे, या जागेवर झालीच पाहिजे, स्मशानभूमी झालीच पाहिजे, या जागेवर झालीच पाहिजे। याच पार्श्वभूमीवर अलीकडेच ठाकर समाजातील एका महिलेचे अंत्यसंस्कार स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे घराच्या शेजारीच दफन करावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यामुळे परिसरात संतापची लाट पसरली असून MIDCची ही कारवाई अन्यायकारक आणि अमानवीय असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। दरम्यान विकासाच्या नावाखाली ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे। जोपर्यंत स्मशानभूमी पुन्हा बांधून दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून उद्यापासून मावळ तहसील कार्यालयासमोर बदलवाडी आणि मिंडवाडी ग्रामस्थ आमरण उपोषणावर बसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। हा संपूर्ण लढा आहे, कारण स्मशानभूमीसाठी हा जो तुमचा लढा आहे अनेक दिवसापासून सुरू आहे, त्याकडे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामधला जो संघर्ष आहे, काय सांग? मी प्रथमतः आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने MIDCच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जाहीर प्रथमतः निषेध करतो। कारण गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून जी स्मशानभूमी या ठिकाणी होती ती कुठल्याही प्रकारचं प्रशासकीय, त्यामध्ये ग्रामपंचायतीचे ठराव असेल, बांधकाम विभागाची परवानगी असेल किंबहुना जिल्हा परिषदेच्या बांधकामाची परवानगी असेल, कुठल्याही प्रकारचं ठराव न घेता, त्यांना न कळवता डायरेक्ट हुकुमशाही प्रवृत्तीने त्या ठिकाणी जी कंपनी या ठिकाणी डेव्हलपमेंट करते त्या कंपनीने ते रातोरात स्मशानभूमी पाडली। त्याचा मी निषेध करतो। आणि त्या अनुषंगाने ज्यावेळी पाडली त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ एकवटलो व स्मशानभूमी का पाडली त्याचा जाब विचारलेला असताना MIDCने आम्हाला जागा दिली आहे अशा स्वरूपाची त्यांनी उडवडीची उत्तर दिली। त्यानंतर MIDCचे वरिष्ठ अधिकारी नितीन गवळी ॲरो मुख्य कार्यकारी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांच्याशी संपर्क साधल्या असताना देखील त्यांनी देखील उडवडीची उत्तर दिली आणि मग या ठिकाणी पंडितराव दातोंडे आणि संपूर्ण ग्रामस्थांनी आमरण उपोषण 6 दिवसाचं केलं। त्यावेळेस गवळी साहेब यांनी आश्वासित केलं की बाबा आम्ही ह्या कंपनीचं काम डेव्हलपमेंटचं थांबवतोय, जोपर्यंत तुमची स्मशानभूमी होणार नाही तोपर्यंत एकही खडा कंपनीचा आम्ही त्या ठिकाणी हलवणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर आम्ही काम थांबवलं। तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी आश्वासित त्यांनी केलं की तात्काळ तुम्हाला 1 एकर जागा ही स्मशानभूमीसाठी त्या ठिकाणी काढून देऊ। ग्रामस्थांचं ते म्हणणं असताना की बा जिथं आमची पूर्वीची स्मशानभूमी आहे 40 वर्षापूर्वीची त्याच ठिकाणी आम्हाला ती जागा पाहिजे, ते देखील त्यांनी मान्य केलं। परंतु दुर्दैवाने गेल्या 8 दिवसापासून पुन्हा कंपनीचं त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या तीव्र भावना या ठिकाणी प्रगट होत आहेत। आणि ह्या होत असताना लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने उद्या 16 मार्चला जिल्हा पंचायत समितीच्या समोर आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोर संपूर्ण गाव, माता भगिनी, तरुण मित्र हे त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे। त्या ठिकाणी MIDCचा असेल, राज्य शासनाचा असेल, प्रशासनाचा असेल, पोलीस डिपार्टमेंटचा असेल, या सगळ्यांचा निषेध करून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आमची स्मशानभूमी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी एकही ग्रामस्थ आमचा आमरण उपोषणातून मागं हटणार नाही। अशा प्रकारचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन उद्यापासून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। याची दखल आपल्या माध्यमातून प्रशासनाने घ्यावी आणि तात्काळ हा प्रश्न सोडवावा ही विनंती। ग्रामस्थांचा लढा आहे, उद्यापासून खऱ्या अर्थाने हा ग्रामस्थांचा लढा, आपला पाठिंबा कसा असणार आणि काय सांगणार? आज MIDCने कवडी मोल भावात या शेतकऱ्यांच्या, या ग्रामस्थांच्या जमिनी घेतल्या होत्या। त्यानंतर आज त्यांची जबाबदारी होती की गावच्या विकासाला, गावाच्या ज्या अस्मितेच्या गोष्टी आहेत त्या स्मशानभूमी 1 नंबर असते। त्यानंतर तुमची शाळा असेल, आरोग्य केंद्र असेल, क्रीडांगण असेल, ग्रामस्थांच्या ज्या मूलभूत सोयीसुविधांसाठी जी जागा आवश्यक आहे, कमीत कमी 10 ते 15 एकर जागा स्मशानभूमी सकट
ही MIDCने सोडायला हवी होती. आज ग्रामस्थांनी विकासासाठी जागा देत असताना आपला अंतविधीसाठी जागा नसावी ही दुर्दैवी भावना या ठिकाणी व्यक्त होत असताना कोणत्या पद्धतीचा विकास होतोय आणि MIDC कशा पद्धतीने ग्रामस्थांसंग त्रास देते. आज MIDCची भूमिका कणखर हवी होती की बाबा ग्रामस्थांनी त्याग केलेला आहे, जरी मोबदला दिला असला तरी तो त्यावेळेस कवडी मोल होता, म्हणजे 80-85 लाखाच्या भावात त्यावेळेस जमिनी घेतल्या होत्या आणि असं होत असताना आजचा हा भाव जागतिक दर्जाला पोहोचलेला आहे आणि एवढं होत असताना ग्रामस्थांच्या भावना दुखावण्याचं काम MIDC करत आहे. तर मी सर्वांच्या आपल्या वतीने एक सांगू इच्छितो की MIDCने त्वरित कारवाई करून त्यांच्या स्मशानभूमीसाठी त्यांच्या विकासासाठी जे काही जागा लागतील ती त्याच ठिकाणी द्यावी ही आपल्या माध्यमातून विनंती करतो.